वरुड तालुक्यातील गट ग्रामपंचायत बाभुळखेडा येथे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्याची ठाम भूमिका घेणारे विद्यमान सरपंच मारोतराव भाकरे यांच्या विरुद्ध उपसरपंच आणि 5 सदस्यांनी अविश्वास ठराव संमत केला आहे. मात्र हा ठराव आकसापोटी आणल्याचा आरोप सरपंचांनी केला असून आता सर्वांचे लक्ष आगामी ग्रामसभेकडे लागले आहे. अविश्वास ठरावाची ही पहिली पायरी असून आता ही बाब ग्रामसभेसमोर मांडली जाईल. ग्रामसभेने जर सरपंचांना कौल दिला तरच ते पदावर कायम राहतील. त्यामुळे ग्रामसभेच्या निर्णयाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामागील नेपथ्य आणि संबंधित सदस्यांचे हित संबंध उघड करण्यासाठी भाकरे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. नमस्कार, मी मारोतराव भाकरे, ग्रामपंचायत बाभुळखेडा सरपंच. माझ्या ग्रामपंचायतमध्ये रोजगार सेवकानं फार मोठा घोटाळा केला आणि तो घोटाळा मी पूर्ण उघडकीस आणला कंप्लेंट करून. आणि त्या रोजगार सेवकाला CEO मॅडमनं सस्पेंड केलं, कामावून बंद करण्यात आलं आहे. आणि मग नंतर काय झालं की जे उपसरपंच आणि 5 सदस्य यांनी मला अजिंठ्यावर पकडलं की तू रोजगार सेवकाला कामावर घे, नाही तर तुझ्यावर अविश्वास आणतो. मी त्यांना एकच सांगितलं का तुम्ही माझ्यावर अविश्वास आणलं तर चालेल, पण मी दोषी रोजगार सेवकाले, कारण CEO मॅडमनं त्याला दोषी ठरवलं, त्याला सस्पेंड केला. त्याच्यानं मी सस्पेंड रोजगार सेवकाला कामावर घेऊ शकत नाही असं माझं वचनबद्ध आहे. पण मी म्हटलं हा असा कारभार करू शकत नाही. त्यांनी शेवटी उपसरपंच आणि 5 सदस्य त्यांनी शेवटी माझ्यावर अविश्वास घेतला. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.